नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत एक अधुरी प्रेमकथा जी की इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांची राहिलेली आहे. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या ह्या प्रेमाला नेहरूंची मान्यता नव्हती. मात्र नेहरूंच्या तीव्र विरोधानंतरही या जोडप्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण इंदिरा गांधी आणि ही प्रेमकथा संपवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून नेहरूने हे प्रकरण महात्मा गांधींकडेही नेलेलं होतं. तर या बंडखोर जोडप्यांनी न गांधींचं जुमानलं न नेहरूंचं जुमानलं आणि आपला विवाह केला. असं हे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या विवाहाची यांच्या प्रेमाची कथा आहे आणि ही एक अधुरी प्रेम कहाणी राहिलेली आहे. तर मित्रहो, आज आपण ही जाणून घेणार आहोत. या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांची प्रेम कहाणी काय राहिलेली आहे. इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तत्कालीन राजकीय नेतृत्व करणाऱ्या पुरुषांना ज्या गोष्टी जमल्या नाहीत त्या या आयर्न लेडीने करून दाखवलेल्या आहेत आणि म्हणून इंदिरा गांधींचा भारतीय राजकारणामध्ये एक स्थान, असं महत्वाचं स्थान राहिलेलं. म्हणजे बाहेरूनही आयर्न लेडी कणखर असली तरी ती तितकीच भावनाप्रधान होती. प्रेम, राग, लोभ अशा सर्वच भावना तिच्या आयुष्याचा भाग होत्या. तिच्याही आयुष्यात नाजूक वळणावर प्रेमाने साथ घातली होती आणि इंदिरा फिरोज या प्रेमकथेने जन्म घेतला होता. फिरोज या नावाचा अर्थ विजयी. एकूणच भारतीय राजकारणावर विजय मिळवणाऱ्या इंदिरेच्या हृदयावर ज्यांनी विजय मिळविला तो म्हणजे फिरोज. आज 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने इंदिरा गांधींच्या आयुष्यातील या एका वेगळ्या क्षणावर आपण प्रकाश टाकणार आहोत. वेगळा क्षण आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा गांधींची हत्या कशी झाली हे पाहिलेलं आहे. भारतीय राजकारणामध्ये इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व हे फार वेगळं राहिलेलं आहे. प्रफुल्ल जयकरांच्या चरित्राच्या आधाराने आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर इंदिरा गांधींनी कशा पद्धतीने वाटचाल केली आणि प्रफुल्ल जयकरला म्हणजे मृत्यू हा कळतो का हा भाग आपण पाहिलेला होता. म्हणजे भारतीय प्रेमकथा जर आपण पाहिल्या तर त्यामधली ही एक कथा आहे. फिरोज गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची एकुलती एक मुलगी असलेली इंदिरा यांच्या प्रेमकथेने भारतीय समाजामध्ये प्रेमकथेला सामना करावा लागणाऱ्या सर्व अडीअडचणींचा सामना यांनी देखील केला होता. त्यांच्या प्रेमकथेतील पहिला अडथळा होता धर्म. फिरोज गांधी पारसी तर इंदिरा गांधी हिंदू पंडित होत्या. त्यामुळे साहजिकच विरोध हा अटळ होता. आता अलीकडं तो तेवढा राहिलेला नाही, पण या जोडप्याला सुद्धा त्या विरोधाला, त्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. आई या प्रेमविवाहाला कमला नेहरू कारणीभूत ठरलेल्या आहेत. आई कारणीभूत ठरलेली आहे. इंदिरा गांधी अवघ्या 16 वर्षाच्या आणि फिरोज 21 वर्षाचा असताना त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झालेली आहे. फिरोज हे इंदिरा गांधीजींच्या आई कमला नेहरू यांचे निकटवर्तीय होते. 1930 मध्ये कमला नेहरू त्यांच्या साथीदारांसह इविंग ख्रिश्चन कॉलेजच्या बाहेर इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये निदर्शनं करत असताना उष्णतेमुळं म्हणजे सूर्यप्रकाशाची उष्णता जी आहे, दुपारची वेळ असेल आणि त्या उष्णतेमुळं बेशुद्ध पडल्या आणि त्याच वेळी फिरोज गांधींनी त्यांना मदत केली आणि ही मदत तेवढ्यापुरतीच थांबली नाही, तर फिरोजने त्यांच्यावर कमला नेहरू यांच्या देशभक्तीचा इतका प्रभाव पडला की त्यांनी आपलं शिक्षण सोडून काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगायला लागला. 1932-33 मध्ये त्यांनी नेहरू बरोबर हे काम केलं. याच वर्षामध्ये फिरोजची भेट अतिशय सभ्य आणि तरुण मुलगी असलेल्या इंदिरा गांधींशी झाली. आता इंदिरा ही एकुलती एक नेहरूंची मुलगी आहे. नेहरू तिचं सगळं संगोपन करत आहेत. त्रिमूर्ती भवनमध्ये सगळ्या देशाच्या राजकीय घडामोडी ज्या इंदिरेने पाहिलेल्या आहेत
अशी ही सभ्य तरुणी म्हणजे इंदिरा गांधी यांची भेट 1932-33च्या वर्षामध्ये फिरोज गांधी सोबत झाली. कालांतराने एकमेकाच्या प्रेमात पडले. 1933 मध्ये त्यांनी इंदिरा गांधींना पहिल्यांदा मागणी घातली, पण इंदिरा आणि त्यांच्या आईने वय आणि त्यांचा धर्म याचा हवाला देऊन नकार दिला. दरम्यान फिरोज यांनी नेहरू कुटुंबाशी विशेषतः कमला नेहरूशी जवळीक वाढली. 1935 सालच्या एप्रिल महिन्यात कमला नेहरू यांची प्रकृती बिघडली. फिरोजने त्यांची विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने 28 फेब्रुवारी 1936 रोजी इंदिरा गांधी तेव्हा लंडनला शिकायला होत्या आणि कमला नेहरूंची तब्येत अतिशय खालावली. तेव्हा कमला नेहरूला पंडित नेहरूंनी स्वित्झर्लंडला नेलं हॉस्पिटलसाठी, पण दुर्दैवाने त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही. 28 फेब्रुवारी 1936 रोजी कमला नेहरू यांचा मृत्यू झाला. त्यावेळी फिरोज हे त्यांचे शेजारी पलंगावर बसलेले होते. इंदिराजींच्या आईवर इंग्लंडमध्ये उपचारादरम्यान या तरुण जोडप्यामधील प्रेम वाढीस लागले. भारतीय प्रेमकथेतील खलनायक असंही याही अंगाने आपल्याला पाहावं लागेल. या जोडप्यातील प्रेम बहरत असले तरी भारताच्या राजकारणात उंची गाठू पाहणाऱ्या नेहरूंना हे प्रेम मान्य नव्हते. मात्र आणि म्हणून नेहरू या प्रेमकथेतील खलनायक ठरतात. मात्र नेहरूंच्या तीव्र विरोधानंतरही या जोडप्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही प्रेमकथा संपण्याच्या शेवटचा प्रयत्न म्हणून नेहरूने हे प्रकरण महात्मा गांधीजींच्या कडं सोपवलं नेलं, तरी या बंडखोर जोडप्यांच्या प्रेमाने हार मानली नाही. 26 मार्च 1942 रोजी हिंदू रीतिरिवाजानुसार इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू हे फिरोज गांधी यांचा विवाह हिंदू रीतिरिवाजानुसार पार पडला. सुरुवातीच्या कालखंडात त्यांचा संसार सुखाचा होता. त्यांनी मिळून इंग्रजांच्या विरोधामधल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. ऑगस्ट 1942 मध्ये या जोडप्याला अटक करण्यात आली आणि तुरुंगातही टाकण्यात आलेलं होता. त्यानंतर 5 वर्ष या जोडप्याने घरगुती जीवनाचा आनंद लुटला आणि याच काळामध्ये राजीव गांधी आणि संजय गांधी या 2 पुत्ररत्नांचा जन्मही झाला. इंदिरेचं नेहरूवर असणारं प्रेम आणि नेहरूंना मुलांवर असणारं प्रेम. नेहरूंचं बालदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो, जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करतो. आणि मग राजीव आणि संजीव गांधी या 2 पुत्ररत्नांना खेळवण्यामध्ये नेहरूंना जो रस वाटायचा, यामुळं इंदिरेचा ओढा वडिलांकडे वाढला आणि या 2 जोडप्यांच्या ज्या वाटा आहेत त्या वेगळ्या होत गेल्या आणि इंदिरा अधिक काळ वडिलांची काळजी करण्याच्या आणि वडिलांना असलेल्या मुलांसोबत खेळण्याच्या याच्यामुळं वडिलांकडेच राहायला लागल्या. प्रफुल्ल जयकरांनी ते सुद्धा या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले लगेच नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि फिरोज यांनी वेगळी राजकीय बाजू निवडली. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत फिरोज गांधी यांनी नेहरू सरकारच्या भ्रष्टाचारग्रस्त धोरणाविरोधात लिखाण करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या जोरावर त्यांनी जोरदार पुरस्कार त्यांनी केला आणि कृष्ण मेनन भारत चीन युद्धाच्या वेळी कृष्ण मेननला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पंडित नेहरूंनी करून पाहिला, पण फिरोज गांधींनी टोकाचा विरोध केला. महावीर त्यागी त्यांच्यासोबत होते. ते म्हणाले की नेहरूंनी युक्तिवाद करून पाहिला पार्लमेंटमध्ये की सामूहिक जबाबदारीच्या तत्वामध्ये एखादा मंत्री जबाबदार नसतो तर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असते, मग मीही त्याला जबाबदार आहे, मी राजीनामा देऊ का? तेव्हा फिरोज गांधींनी सांगितलं, हा तुम्ही राजीनामा द्या, तुमचा वारस आम्ही धुंडून काढू. एवढी धमक फिरोज गांधींमध्ये होती. नेहरूंनी युक्तिवाद केला की तो सगळा बर्फाळ प्रदेश होता आणि म्हणून त्या ठिकाणी काही गवतही उगवत नव्हता, गेली तर गेली ती जमीन, एवढा काय फरक पडतो. तेव्हा महावीर त्यागींनी असं म्हटलं की तुमच्या डोक्यावर. तर मी सांगत होतो की फिरोज गांधींनी असा प्रश्न केला की महावीर त्यागींनीही केला आणि ह्यांनी केला की आपल्या डोक्यावर एक एक केस उगवत नाही म्हणून मस्तकचं महत्त्व संपवलेलं असते का? आणि अशा पद्धतीने म्हणजे काँग्रेसमध्ये लोकशाहीला परिपक्व अशी प्रश्न विचारण्याची आणि पत्रकारितेचं 4था आधारस्तंभ जपणारी परंपरा होती.
आणि फिरोज गांधींच्याच पुढाकारामुळं भारतीय वृत्तपत्राच्या संसदीय अधिवेशनाच्या वृत्तांकनाचा कायदा अस्तित्वात आला, जो आणीबाणीच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींनी रद्द केला होता. पंतप्रधान नेहरू विरुद्धच्या त्यांच्या धाडसी दृष्टिकोनामुळे इंदिरा आणि फिरोज यांच्या नात्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. नेहरू आणि फिरोज यांच्यातील दुरावा वाढत असताना इंदिराजी दिल्लीत आपल्या वडिलांच्या घरी गेल्या. त्यामुळेच या प्रेमी युगुलाच्या नात्यात कायमस्वरूपी दरी निर्माण झाली. 1958 मध्ये फिरोज गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळेस मात्र त्यांची काळजी घेण्यासाठी इंदिरा परत आल्या. 1960 मध्ये दिल्लीच्या विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि नंतरच्या कालक्रमात त्या भारताच्या पंतप्रधानही झाल्या. पण फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांची ही प्रेमकथा ही अशी अधुरी राहिलेली प्रेमकथा आहे. प्रफुल्ल जयकरांनी वर्णन केलेलं आहे की इंदिरेंचं आणि फिरोज गांधींचं टोकाचं भांडण झालं आणि इंदिरा गांधींनी त्यांचे सगळे कपडे बॅग सगळी बाहेर फेकून दिली आणि पुन्हा यायचं नाही असं हे केलं. म्हणजे असं ते व्हायचं. पण इंदिरा गांधी भावनिक होत्या. जेव्हा फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा मात्र त्या परत हॉस्पिटलमध्ये आल्या आणि परत इंदिरा आणि फिरोज एकत्र राहायला त्यांनी सुरुवात केली होती. पण दुसऱ्या हृदयाच्या झटक्यामध्ये फिरोज गांधींचा निधन झालेला आहे. आणि मग ही जी प्रेम कहाणी आहे, एक 5 वर्षाचा त्याने संसार केलेला आहे सोबतचा आणि नंतर मग ती वडिलांच्या घरी राहिली. आणि अशा पद्धतीने म्हणजे पंतप्रधान असूनही वेगळ्या धर्मामध्ये लग्न केल्यानंतर काय होते आणि ते कशा अडचणी येतात, त्या सगळ्या अडचणींना इंदिरा गांधी सामोरं गेलेल्या आहेत आणि त्या सामोरं जाऊन त्यांनी तो विवाह सांभाळण्याचा प्रयत्न केला. अशी ही इंदिरा गांधींची प्रेम कहाणी आहे फिरोज गांधी सोबतची. आणि फिरोज गांधी हा सुद्धा एक लोकशाहीवर निष्ठा असणारा, लोकशाहीला एक वेगळं वळण देणारा, काँग्रेसमध्ये असून सुद्धा काँग्रेसवर जहरी टीका करणारा आणि अशा पद्धतीने पत्रकारितेला एक चौथा आधारस्तंभ म्हणून मान्यता मिळवून देण्याचं धाडस असणारा नेता होता. आणि म्हणून आपण ही प्रेम कहाणी समजून घेतली पाहिजे. मित्र हो, या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. अशाच पद्धतीचे राजकीय किस्से आपण या चॅनलवर ऐकत असतो. धन्यवाद. जय हिंद.